हा कोण? रमेशचं घर हेच आहे ना? हो हेच आहे. तुम्ही कोण? रमेशचा मित्र आहे मी. ओ हो. रमेशची तब्येत बरी नाहीये असं मित्रांनी मला सांगितलं म्हणून मी त्याला भेटायला आलोय. ओ अच्छा असं आहे. ठीक आहे आत या ना. या ना. हो. रमेश रमेश उठवू नका. ते आताच आराम करायसाठी झोपलेत. अहो हे सगळं अचानक कसं काय झालं? नेहमी सारखेच ना ते काल रात्री पण दारू प्यायला टेरेसवर गेले अच्छा. होते. मी किचन मध्ये स्वयंपाक करत होती तर हा. अचानक वरतून एक जोरदार आवाज मला ऐकू आला. मी लगेच जाऊन पाहिलं तर हे तिथे पडले होते. मला तर काहीच कळत नव्हतं. समजत नव्हतं की काय करू. मग मी ॲम्ब्युलन्सला फोन लावला आणि यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं. डॉक्टरांनी चेक केलं आणि म्हणाले की बॅकबोन मध्ये फ्रॅक्चर झालाय. याची काय गरज होती याला सांगा ना. मी याला कितीदा सांगितलं की दारू नको पिऊ, पण हा माझं म्हणणं ऐकेल तेव्हा ना. जर व्यवस्थित ट्रीटमेंट झाली तर हा चालू फिरू शकेल असं डॉक्टर तुम्हाला म्हणाले आहेत का? म्हटलंय की काही पॉसिबिलिटीज आहे, पण त्यासाठी तर लाखो रुपये खर्च होतील ना. मुलांच्या शिक्षणासाठी आधीच खूप पैसा खर्च होतो हो. त्यासोबतच यांचा पण आता हॉस्पिटलचा खर्च, हे ते खूप सगळं काही आहे. आता या सगळ्यासाठी मी पैसा कुठून आणू, काय करू तुम्हीच सांगा आता. तुमचा त्रास मी समजू शकतो. हे घ्या. येताना याच्यासाठी मी फ्रुट्स आणि बिस्किट्स वगैरे आणले होते. अरे घ्या, पकडा ना. तुम्ही बसा, मी तुमच्यासाठी चहा आणते. हा ठीक आहे, चालेल. अशी फुलासारखी बायको असून हा दारू पिऊन पडलाय. आता जिवंतपणे मेल्यासारखा पडलाय. बायको सोबत काय करणं शक्य होणार आहे याला आता? नशीब आहे आपलं आपलं. ऐका. हा या ना. अरे चहा झालाय का? हो तुम्ही बसा ना, मी 2 मिनिटात बनवून आणते. काही घाई नाही, आरामात बनवा तुम्ही. तुम्हाला जी ही मदत हवी निसंकोचपणे सांगा. मी मदत करण्यासाठी तयार आहे आणि जेही आहे मोकळेपणाने बोला. जरा खांद्यावरून हात काढा. तुझा नवरा तर आता चालू फिरू शकत नाही ना, आणि अशात तुला सांत्वनेची आवश्यकता आहे. दिवस असो रात्र असो, तुला जे हवं ते सांग, मी काहीही करायला तयार आहे. पहिले हात काढ तुझा. अरे हे तुला काय झालं? तुम्ही माझ्या नवऱ्याचे मित्र आहात म्हणून मी अजूनही मान ठेवून बोलतेय. कोणाच्याही परिस्थितीचा असा फायदा घेत जाऊ नका. चहा तयार झाला आहे, पी आणि निघ. जर कोणाच्या नवऱ्याला बरं नाहीये तर उपट सुंबासारखे येतात पुढे. अशा नीच माणसांमुळे सारखी भीती वाटत असते. काय माहिती कशी माणसं आहेत. मॅडम. मॅडम. हा कोण? कोण हवंय तुम्हाला? मॅडम मला वाटतंय तुम्ही प्रेग्नंट आहात. तुम्हाला व्यवस्थित मूल व्हावं म्हणून मी प्रार्थना करतो. थँक्यू सो मच. ते सगळं ठीक आहे, तुम्ही कोण आहे ते सांगा. मॅडम आम्ही एक नवीन मोबाईल लॉन्च केलाय. या मोबाईलचे फीचर्स असे आहेत की या मोबाईलमध्ये तुम्ही एक फोटो घेतला तर तो फोटो तुम्ही स्कॅन करून पण पाहू शकता. फॉर एक्झाम्पल तुम्ही आपल्या बॉडी पार्ट म्हणजे हात किंवा पायाचा फोटो काढून पण स्कॅन करू शकता. असं आहे तर मी माझ्या बाळाचा स्कॅन करून बघू शकते? हा पाहू शकता मॅडम. तुमच्या बेबीचं स्वास्थ्य पण तुम्ही पाहू शकता मॅडम. अच्छा, कितीच आहे हे? हा फक्त 20,000चा आहे मॅडम. तुमच्या डिस्काउंट नंतर फक्त 17,000 मिळेल मॅडम. असं आहे का? ठीक आहे. हे बरोबर काम तर करतं ना? हो व्यवस्थित काम करेल मॅडम. हवं तर मी डेमो दाखवतो. मी आत येऊ शकतो का? अरे तुम्ही आत या ना. तुमचा हात थोडा दाखवाल? हे बघा मॅडम. हे तुम्हाला स्कॅन करून हात देईल. बेसिकली जर काही ऍक्सिडेंटमध्ये तुमचा फ्रॅक्चर झालाय तर तुम्हाला हॉस्पिटलमध्ये जाऊन स्कॅन करण्याची गरज नाहीये. या मोबाईलमध्ये फोटो घेऊन तुम्ही फ्रॅक्चर आहे का नाही हे माहिती करून घेऊ शकता मॅडम. याने पैसे वाचवू शकता मॅडम. मला तर हा फोन आवडलाय, पण 17,000 जरा जास्त नाही वाटत आहे तुम्हाला? काही डिस्काउंट द्या ना. ठीक आहे मॅडम, तुम्ही इतकी रिक्वेस्ट करताय ना, तुम्ही 15,000 द्या मॅडम. ठीक आहे दादा, मी लगेच तुम्हाला गुगल पेनी पैसे पाठवते. बघा जरा आले का? हो मिळाले मॅडम. आता घ्या.
थँक्यू. बेसिकली हा नवीन मॉडेल आहे ना मॅडम, म्हणून बॉक्स आल्या नाही अजून. हा डेमो पीस आहे ना मॅडम, म्हणून इतक्या स्वस्तात देतोय मॅडम. नाही तर खूप कॉस्टली आहे. ओके ठीक आहे, दादा. थँक्यू मॅडम. थँक्यू सो मच. वाव. वाव. अगं काय करतेस? हे या ना या ना. मोबाईल मध्ये काय पाहतेस? बघा ना, आत्ताच एक सेल्समॅन येऊन हा मोबाईल देऊन गेला. हा खूप स्पेशल मोबाईल आहे. या मोबाईलमधून फोटो काढून स्कॅन पण करू शकतो. तुम्हाला एक फोटो दाखवते, बघा ना. बघितला? छान आहे ना? अरे देवा, तू पण ना, तुला व्यवस्थित मूर्ख बनवलाय. हा? डब्बा मोबाईल हातात ठेवला, प्लॅन केला, जिंकून गेला. मूर्ख बनवला ना. मूर्ख बनवलं? मला तर काही कळत नाहीये. प्लीज काही मस्करी करू नका ना. हा जो मोबाईल आहे ना, हा एक साधारण मोबाईल आहे. खरं सांगायचं तर हा एक जुना फोन आहे. तुझ्या हातात जो फोन आहे ना, त्याची किंमत फक्त 3,000 किंवा 4,000च असेल, त्यापेक्षा जास्त नाही. अरे देवा, असं आहे का? काही माहिती नसताना मी त्यांना 15,000 देऊन मोकळी झाली. हं? हे या फाईलला एकदा चेक करून साइन करून पाठवून दे. ठेव यार, नंतर करतो मी. काय झालं तुला? काय इतका नाराज आहे? काही नाही यार, एक छोटासा प्रॉब्लेम झालाय. काय प्रॉब्लेम? आजकाल जेव्हा पाहावं तेव्हा माझी बायको फोन 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 फोनवरच लागली राहते. तिचं बाहेर कुठे प्रकरण तर नाही ना, असा डाऊट व्हायला लागलाय आता यार. तुझ्या बायकोवर संशय घेतोस का? हो यार. आणि मला असं वाटतंय की तिचं अफेअर कोणा दुसऱ्यासोबतच सुरू आहे. आता चेक करायचं तरी कसं करायचं हेही कळत नाही मला. कुठली आयडिया असेल तर दे ना मला. हम्म. 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 माझ्याकडे एक आयडिया आहे. तुला हवं असेल तर सांगतो मी. हा, काय सांग ना. ते काय नाही रे. आपण अननोन नंबरनी तुझ्या बायकोला फोन करू. जर तिला माझ्याशी बोलायला आवडलं असेल तर तू म्हणतोय तसं तिचं बाहेर कुठेतरी अफेअर असेल. जर ती माझ्यावर रागवली ना, तर तिच्यावर संशय घ्यायची गरज नाहीये. ठीक आहे? मी आता कॉल करून बोलू? हा, ओके यार. ठीक आहे, तिचा नंबर सांग. हॅलो, हा कोण? हॅलो, हा लक्ष्मी, मी रमेश बोलतोय, तुझा कॉलेजमेट. माझं नाव लक्ष्मी नाहीये. कदाचित तुम्ही रॉंग नंबर डायल केलाय. हॅलो. तिने फोन कट केला यार. मी परत कॉल करतो. हॅलो. लक्ष्मी. अहो नाही, मी लक्ष्मी नाहीये. सांगितलं होतं ना की रॉंग नंबर आहे. मला तुमच्याशी काही बोलायचंय. तुम्ही लक्ष्मी नाही आहे तरी ठीक आहे. मला तुमच्याशी काही बोलायचंय. हा बोला, काय झालंय? तुमचा आवाज खूपच गोड आहे. एकदा ऐकल्यावर परत ऐकायची इच्छा होते, म्हणून परत फोन केला तुम्हाला. हॅलो, हे काय बोलताय तुम्ही? हा, तुमचं बोलणं काही नीट वाटत नाहीये मला. पुन्हा फोन करू नका, ठीक आहे? मॅडम. हे ती रागवते यार. थांब, कॉल करतो. काय झालं याला पुन्हा पुन्हा फोन करतोय? हॅलो. हॅलो मॅडम. मी म्हणते ना तुम्हाला रॉंग नंबर आहे. सतत सतत फोन करून का त्रास देताय तुम्ही? तुम्ही स्वतःला समजता काय? हा, तुमचा प्रॉब्लेम काय आहे? मला तुम्ही आणि तुमचा आवाज खूप आवडतो. जर तुम्ही तयार असाल तर आपण रोज बोलू शकतो का? मला तुमच्याशी मैत्री करायची आहे. माझ्याशी बोलायला काही प्रॉब्लेम तर नाही ना? ओ, असं आहे का? एक काम करा, मी तुम्हाला दुसरा नंबर देते, तुम्ही त्यांच्याशी बोला. ते ना माझ्यापेक्षा अजून छान बोलतात. मला दुसऱ्या कुणाचा नंबर नकोय. मला तुमच्याशी बोलायचंय. तो नंबर आमच्या भागाच्या SIचा आहे. जर तुम्हाला इतकंच वाटतंय ना, तर त्या नंबरवर कॉल करा. गरज असेल ना, ते तुम्हाला बोलवतील आणि तुमची छान सेवा करतील. काय हो, तुम्ही असं का बोलताय? हे बघ, जर पुन्हा मला डिस्टर्ब करण्याचा प्रयत्न केला ना, तर तुमचा नंबर मी पोलीस स्टेशनमध्ये देऊन कंप्लेंट करील. अरे बाप रे. काय झालं यार? काय म्हणते माझी बायको? बोल ना. तुझी बायको खूपच स्ट्रिक्ट आहे यार. हे काय बोलतोय? असे लोक दुसऱ्यांसोबत लवकर कनेक्ट होत नाहीत. ते लोक अनोळखी व्यक्तींशी बोलत सुद्धा नाही यार. अच्छा. कोणासोबत फ्रेंडशिप सुद्धा नाही करत. म्हणून त्यांच्यावर विनाकारण संशय घ्यायला नको. अशी बायको मिळावी म्हणून तू काहीतरी खरंच पुण्य केलं असशील. हा. कळलं? लवकर ही फाईल चेक करून पाठव.
हम्म, मॅनेजरही रागवलाय. ठीक आहे यार. बाय. बाय.